एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवावी या मागणीसाठी विद्यार्थी मागील 3 दिवसांपासून आंदोलन करत होते. त्याचबरोबर मागील 6 महिन्यांपासून हे विद्यार्थी पाठपुरावा सुद्धा करत होते. काल मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते दाखल झालेले होते. या बाबतीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, आज नेमक्या काय घडामोडी घडल्या हे आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेणार आहोत. मला सांगा, मागील 6 महिन्यांपासून तुम्ही पाठपुरावा करत होता, मागील 3 दिवसांपासून तुम्ही आंदोलन सुद्धा केलेलं आहे. काय घडलेलं आहे अचानक? सर आम्ही सीएम सरांना भेटलो. आमचं शिष्टमंडळ भेटलं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. माझ्या समोरची गोष्ट आहे ते मला बोलले, की आजच मुद्दा निकाली काढतो. आमच्यावरती दोन्ही साइडून प्रेशर आहे. ठीक आहे. सध्या मुलांची 3 लाख विद्यार्थी जे आहेत ते जे 12-13 हजार ते म्हणतायत जे बसू शकत नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आम्ही आमचं फक्त प्रामाणिक एवढंच मत होतं, की सरकार म्हणतंय आम्ही करतोय. पण तुम्ही आम्हाला एक आश्वासनं देताय किंवा कॉलवरती आम्हाला फक्त आश्वासित करताय, करतोय. तर आता पण त्यांचं हेच मत येते, की आम्ही काय करतो, एक्झाम द्या तुम्ही उद्या वेळेवरती आणि आम्ही जे 15-20 हजार मुलं राहतायत, त्यांच्यासाठी आपण 16 तारखेनंतर काय असेल तर डिसिजन घेऊया. सर यांच्या शब्दावरती विश्वास कसा ठेवायचा? माझी अवस्था तुम्ही बघताय, मी 4-5 दिवस झालं फिरतीये. जेवण वगैरे व्यवस्थित नाहीये. सलाईन लावली होती मला काल 2 वेळा, तरी पण मी आली. का आली? माझ्यातल्या कुणाला काही होऊ नये ही तळमळ आहे माझी म्हणून आली. मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाहीये. त्यांनी विद्यार्थ्यांना का वेठीस धरले? बरं तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून एवढं तर सांगू शकता ना, की आमचं डिसिजन काय आहे? 4 लाख मुलं सध्या संभ्रमावस्थेत आहेत. ते म्हणतात पेपर पोचलेत किंवा आम्ही एक्झाम वेळेवरतीच बरं जर 15,000 विद्यार्थी पेपर देऊ शकत असतील तर आम्हाला 3 लाख विद्यार्थ्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वसमावेशक न्यायाची तुम्ही गोष्ट करता, रामराज्याची गोष्ट करता तुम्ही, तर सर एवढं तर तुम्ही करूच शकता ना. आमचं प्रामाणिक मत काय, लिंक ओपन करून द्या. आमचे विद्यार्थी जे मुक्त आहेत ह्यापासून त्यांना ते फॉर्म भरतील, म्हणजे जे वयबाद झालेत वगैरे त्यांना लिंक ओपन करून द्या. ते फॉर्म भरतील, ते परीक्षेला बसतील आणि त्यानंतर मग जे काय असेल ते तुम्ही 10 दिवसांनी पेपर घ्या, नाही तर 15 दिवसांनी पेपर घ्या. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांचं असं मत पडतंय यांना एक्झाम पोस्टपोन हवी. एक्झाम पोस्टपोनचा हा विषयच नाही सर. जर एक्झाम पोस्टपोनच हवी असते आम्हाला तर 7 महिने झालं पोरं का पळतील. हा मुद्दा आहे ना. आम्ही सरकारला एवढं सांगितलं. मग आमचं फक्त एवढंच मत आहे की तुमची जी भूमिका आहे ती तुम्ही स्पष्टपणे मांडावी. सध्या मुलं खूप सर संभ्रमावस्थेत आहे. आम्हाला एवढे कॉल येतात की आम्ही मॅडम जीव देतोय, मॅडम आमच्याकडे पर्याय नाही राहिला जीव देण्यापासून. म्हणजे इतके मुलं काल आम्हाला समजलं, अजून आम्ही कन्फर्म नाही केलेलं, बट समजले असं की काल शास्त्री रोडला एका विद्यार्थ्यानं विष पिलंय. ही कंडिशन आहे सर. आम्ही उगाच म्हणजे तुम्ही माझी हालत बघून सांगा तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये तळमळ दिसते की नाही दिसत आहे. आमचं एवढंच मत आहे की सीएम सरांनी जे काय असेल ते आजच सांगा. फक्त ऑफिशियल नोटिफिकेशन तरी येऊ द्यात तुमच्याकडून. आम्ही वाट बघतोय. तुम्ही एवढं 2 मिनिटं वेळ नाही का काढू शकत सर? तुम्ही याआधी सुद्धा 6 महिन्यांपासून तक्रारी करताय, निवेदनं देताय. तुम्हाला वेळ दिला, तुमची काही चर्चा झालेली होती. 60 ते 70 एक आमदार आणि 15 खासदारांचे पत्र गेलेत त्यांना. सगळ्यांनी त्यांना कॉल करून आता सुद्धा आम्ही कालपासून मनोज दादा जरांगे पाटलांनी सुद्धा काल पूर्ण ताकद लावून फोन केले सगळे. आता तर कालपर्यंत तर आम्हाला एवढंच गाजरं दाखवली गेलेत. 10 मिनिटं थांबा, फोन करतो, कळवतो तुम्हाला. 15 मिनिटं थांबा, 1 तास थांबा, 2 तास थांबा. दिवस घालवला सर. त्यांना पण माहिती होतं शुक्रवारचा दिवस, शनिवार रविवार आयोगाचं काम बंद असतं. आता आता त्यांना माहिती आता होणार नाही. पेपरचे 1 दिवस आधी मुलांची मानसिकता राहणार नाही, मनोबल खचून जाईल पोरांचं. कुठपर्यंत लढतील ही पोरं? गोरगरिबाची पोरं आहेत ही. असं नाही की घरात कोणी आमदार खासदार आहे किंवा कुणाचा मोठा सपोर्ट आहे म्हणून. गोरगरिबांची लेकरं आहेत हो. सरकारनं लक्ष द्यावं. एवढं वेटीस नका धरू विद्यार्थ्यांना. तर काल तुम्ही आंदोलन केलेलं होतं, मनोज जरांगे पाटील सुद्धा आलेले होते. काय म्हणजे काल रात्री सांगितलं होतं, की म्हणजे तुम्ही आंदोलनावरून उठायला तयार नव्हतात. मनोज जरांगे पाटलांनी शब्द दिला, उद्या 9 वाजता आपण परत आंदोलनासाठी भेटू. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आहेत. हातामध्ये पोलिसांच्या बंदूक हो सर. आहेत. खूप छावणीचं स्वरूप एसआरपीएफचं पथक तिथे छावणीचं दाखल झालेलं आहे. छावणीचं स्वरूप आणलंय त्यांनी. हे विद्यार्थी हे काही दहशतवादी आहेत का? तुम्ही एवढा जुलूम करताय? पोरं शांतता मार्गाने मागण्या मांडत होते. मुलं राष्ट्रगीत म्हणत असताना सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज केला तुम्ही. एवढा त्याच्या आमच्या समोर एका मुलीला ओढत फरफडत नेलं म्हणजे काल रात्री घडलं सगळं. परवा दिवशी. हं. ओढत फरफटत नेलं, तिला 2 वाजेपर्यंत बसवलं. आमच्यातले कितीतरी पोरं 56 विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेत तुम्ही. काय दोष आहे त्यांचा? त्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून आले ना हो ते. उगाचच आले का? त्यांना असं वाटतं पैसे देऊन आले का हो सर आम्ही? त्या आता ताई तुम्ही रडू नका. पुढे आता काय पद्धतीची तुम्ही भूमिका घेणार आहात? नाही तुम्हा सर, आम्ही हात टेकले. आता काय भूमिका घेणार आम्ही? सगळी ताकद लावली. फक्त जर विद्यार्थ्यांना कुणी काही केलं ना, ही जबाबदारी सरकारची. मी पोटतिडकीनं सांगते. माझ्या ह्याच्यामध्ये एक
1% पण तुम्ही हे काढू नाही शकत. मी इथं फक्त त्या पोरांसाठी आले ज्यांची तळमळ मी पाहिली. माझं स्वतः PSI ला वय बसते तरी मी आज त्यांच्यासाठी का लढते माहितीये. मी बघितलं हो त्यांना जवळून. मरतील पोरं जर विद्यार्थ्यांना काही झालं ना सर. मी हात टेकले सर. मी कुठपर्यंत लढू एकटी पोरगी सांगा तुम्ही. कुणी नाही आता आमच्या सोबत तरी पण मी इथं उभी आहे. माझा पण पेपर आहे उद्या तरी पण मी इथं आहे. माझी उभं राहायची पण तयारी नाही. मला माहित नाही मी पेपर सेंटर पर्यंत व्यवस्थित जाऊ शकते की नाही. तरी पण थांबली इथं मी. माझी पूर्ण ताकदीने लढले मी. 100 नाही 1000% माझ्या परीने जेवढं होईल तेवढं केलं मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी. तर सरकारने आमचं फक्त एवढीच इच्छा होती की नोटिफिकेशन काढून जे काय असेल ऑफिशियल तुम्ही सांगा. काय भूमिका आहे तुमची, तुम्ही कसा सर्वसमावेशक न्याय देणार आहे वगैरे. थँक्यू सर. दादा काय सांगाल, सातत्याने आंदोलन करावं लागतंय, सगळ्या भूमिका घ्याव्या लागतात. सर विद्यार्थी मुख्यमंत्री साहेबाची भेट घ्यायला गेले होते. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं की तात्काळ कार्यवाही करा त्यांच्या OSD सांगून. मग विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. मुख्यमंत्री साहेबावर मुलांनी विश्वास ठेवला. पेपर जवळ आलेला असताना सगळे मुलं अख्खीच्या अख्खी 4 लाख मुलं पॅनिक अवस्थेमध्ये आहेत. उद्या मुलांचा पेपर आहे तरी पण मनोजदादा जरांगे पाटील आले. त्यांनी पण प्रेशर क्रिएट केला. पण मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या युगोवर गोष्ट घेतली आणि मुलांना न्यायाची भूमिका त्यांनी दाखवली नाही. मुलांनी आंदोलन केलं तर 11 मुलांवरती गुन्हे दाखल केले. 56 मुलं त्या दिवशी रात्रभर चौकीमध्ये ठेवले. हे मुलं काय पाकिस्तानातून आलेले नाहीत किंवा यांनी काही वेगळं काही केलेलं नाहीये. मुलं न्यायच मागत होते. यांनी मुलांना न्याय द्यायला पाहिजे होता. आणखीन अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की मुलांना न्याय देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे आता पेपर जो आहे तो पोस्टपोन करणं गरजेचं आहे असं वाटतं. हो गरजेचं आहे. सगळे मुलं पॅनिक अवस्थेत आहेत. सर स्वतः आम्ही पण म्हणजे 15 दिवस झाले आजूबाजूच्या वातावरणामुळं कुठल्याच मुलाचा अभ्यास झालेला नाही. ज्या मुलाला 70 मार्क येत होते तो मुलगा सुद्धा आज डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. त्याचा BP कमी झालेला आहे किंवा वाढलेला आहे. मुलं खूप घाबरलेले आहेत. दादा काय सांगशील, मनोज जरांगे पाटील सुद्धा आलेले होते तरी सुद्धा काय MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच मुख्यमंत्र्यांना विनंती. दादा सातत्याने जी आहे ती आंदोलनं करावी लागतात. वारंवार तुम्ही आंदोलनं करता. MPSCच्या विद्यार्थ्यांना सातत्याने सरकार गांभीर्यानं घेत नाही असं दिसतं. प्रत्येक वेळेस जर विद्यार्थ्यांनी आंदोलन करणे हे करणे तर विद्यार्थ्यांनी अभ्यास कधी करायचा. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना रस्त्यावरती का उतरावं लागतंय. प्रत्येक वेळेस जर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती उतरून जर प्रत्येक वेळेस न्याय मागायचा हे काय बरोबर नाही. तर प्रत्येक वेळेस जर त्यांनी 6 महिने जर हे जर मागण्या करत होते तर तुम्ही का मान्य केलं नाहीत. आणि शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक आहे हे म्हणजे विद्यार्थ्यांना आशा लागून राहिली. तर ते जर तुम्ही जर अगोदर स्पष्टच सांगितलं असतं की बाबा हे होणार नाही तर विद्यार्थी आपापल्या ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित अभ्यास केला असता. पोरं काय झाली डिस्टर्ब झाली गेली. आणि पहिले म्हणजे हे विद्यार्थ्याचं ह्याच्यातून वयातून बाद झालेले आहेत त्यांच्यासाठी काय. शेवटी त्यांचा एक जो शेवटचा चान्स तो हुकलाच ना. हे गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत. शेवट यातून एकच होतं की गरिबांना कोणीही वाली नाही. शेतकऱ्यांची मुलं आज उघड्यावरती पडली. अक्षरशः काही जणांचं आयुष्य आजच्या या निर्णयामुळं पूर्ण म्हणजे आयुष्यातून बरबाद झालेले आहेत. आता ह्याच्यावरती 16 तारखेनंतर जर निर्णय घेतला तर त्या निर्णयाची काहीच म्हणजे अंमलबजावणी तुम्ही 16 नंतर करण्यात काय अर्थ आहे मला सांगा. जर परीक्षा जर होऊन गेली समजा आता तर त्या निर्णयाला काय अर्थच राहत नाही ना. म्हणजे सकारात्मक निर्णय घेणार आहात म्हणजे कशा पद्धतीनं सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे. एकीकडे 4 तारखेला पेपर होणार आहेत आणि त्यानंतर कशा पद्धती परत पेपर घेणार आहेत का काय करणार ते विद्यार्थी. आता 16 तारखेनंतर सकारात्मक निर्णय आता आम्ही काय सांगणार. 16 तारखेनंतर काय निर्णय होईल त्यानंतर बघू. पण आता त्या निर्णयाचे आम्हाला जे विद्यार्थी होते त्यांना तर काहीच म्हणजे फायदाच नाही ना. परीक्षा होऊन गेल्यानंतर तुम्ही सकारात्मक निर्णय घेऊन काय करणार आहात. आणि एकच अपेक्षा आहे विद्यार्थ्यांची की सरकारकडून अजूनही पोरांना काय होप्स आहेत. शेवट मायबाप सरकारनं शेवटचा विद्यार्थी हिताचा काहीतरी निर्णय घ्यावा. आणि शेवटच्या जे कृषीचं आंदोलन जे पाठीमागच्या वेळेस झालं तेव्हा शेवटच्या रात्री सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय मिळालाय. फक्त एवढं ह्या मायबाप सरकारनं विद्यार्थ्यांचा शेवटचे एक आशा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि फक्त व्यवस्थित जरा निर्णय जर तुमच्याकडून आला विद्यार्थ्याच्या हिताचा तर मायबाप सरकारचे उपकार कधीही विसरणार नाहीत. म्हणजे आता मनोज जरांगे पाटील यांनी खूप पाठपुरावा केला. काल रात्रभर कॉल सुद्धा केलेले आहेत. त्यांची काय भूमिका होती, त्यांनी काय विद्यार्थ्यांना सांगितलं. आता पेपर तर उद्या आहे, काय करा म्हणून सांगितलं होतं. दादांनी सांगितलं होतं ज्यांचे सेंटर लांब आहेत त्यांनी म्हणजे आपापल्या ह्याचा निर्णय आपण घ्यायचा आहे. पण विषय असा झाला की जर दादा जर येता आले असतील आणि जर CM साहेबांचा कॉल झाला त्यावेळी जर सकारात्मक असतील तर विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत वाटत होतं की हा निर्णय सकारात्मक होईल किंवा विद्यार्थ्याच्या हिताचा होईल. पण काही जर गोष्टीच्या तांत्रिक अडचणी त्यांनाही असतील. आपण पूर्ण म्हणजे ह्या गोष्टी जे सांगतोय ते त्यांनी पण बऱ्याच ह्याच्यावरती मिटिंग झाल्या, बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्या चर्चेच्या अंती शक्य नाही असं दिसतं ह्याच्यातून. आणि
त्यावेळेस मग विद्यार्थ्यांना सांगितलं आपापला निर्णय आपापला घ्या. पण काय झालं, बऱ्याच जणांचे सेंटर नागपूरचे असतील, काही जणांचे गडचिरोली लांब सेंटर होते. त्यामुळे आता त्या सेंटरवरती त्या मुलांना पोहोचणं शक्य नाही आणि ह्याच्यामुळं विद्यार्थी खूप संभ्रम अवस्थेत होते. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला गेले नाहीत. त्यातून आता म्हणजे ह्या सगळा जो गोंधळ झाला त्याच्यामुळं सरकारची जी भूमिका अगदी स्पष्टच झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं पण आता परीक्षेला जायचं की नाही, त्यामुळे विद्यार्थी पोहोचू शकत नाहीत अशी घटना घडली. हा, बरेच विद्यार्थी आहेत असे. आता बरेच विद्यार्थी असे आहेत की अक्षरशः रडत बसलेत. आता आम्ही काय करायचं, म्हणजे आमच्या समोरचा पर्याय काय? शेवटी नुकसान तर विद्यार्थ्याचंच झालंय. मग आता काय करायचं आणि काय नाही हे मायबाप सरकारनं ठरवावं आणि विद्यार्थ्याच्या हिताचा शेवटचा निर्णय घ्यावा, अशीच ह्या मायबाप सरकारकडे विद्यार्थी पूर्ण विनंती करत आहेत. शेवट आपल्या हातात आहे, काय करायचं. हा विद्यार्थी, हा युवक, हा देशाचा उद्याचा आवाज आहे आणि हा आवाज सरकारने म्हणजे आपल्या सकारात्मक कार्यासाठी देशाच्या ह्याच्यासाठी वापरावा, एवढंच पूर्ण ह्याच्या वतीने मी अपेक्षा करतो. सरकार आता पुन्हा विचार करेल. तर एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी घडली, हे जे एमपीएससीचे विद्यार्थी असतात, हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतात, हे आज ना उद्या अधिकारी होत असतात. कोणी PSI होतं, कोणी DYSP होतं, कोणी डेप्युटी कलेक्टर होतं. हे जे विद्यार्थी काल आंदोलन करत होते, त्यांनी जो आंदोलन आता उद्या सकाळी 9 वाजता आंदोलन होणार आहे असा इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की उद्या 9 वाजता आपण आंदोलन करू. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही काल आंदोलन केलेलं होतं त्या ठिकाणी आज पूर्णपणे छावणीचं स्वरूप आलेलं होतं. SRPFचं पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. शस्त्रधारी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. कसं बघता हे असं सगळं? हे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी काय कोणतेही गालबोट लावणार नाही. पण एक आहे की जे विद्यार्थ्यांना म्हणजे जर काय विषय झाला की बाबा विद्यार्थ्यावरती गुन्हे वगैरे दाखल, हा विषय विद्यार्थ्याच्या हक्कासाठी उतरलेत. काही गोष्टी आता आचारसंहिता वगैरे आहेत ते फक्त हे रस्त्यावरती उतरावं का लागलं की ह्या निर्णयामुळे उतरावं लागलं. आता कोणत्याही विद्यार्थ्याचे हे नाही की आंदोलन करणे वगैरे हे पूर्ण ह्याच्यामध्ये नाहीत. आणि ह्यात म्हणजे कसं झालं की प्रत्येक जण विद्यार्थी गेल्यामुळं एक एक विद्यार्थी जोडला गेला आणि त्याला एक आंदोलनाचं स्वरूप आलं गेलं, असा विषय होता. पूर्ण विद्यार्थी अभ्यास करत होते आणि जसं हे झाल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं सरकार निर्णय योग्य घेईल, पण सरकारने शेवटपर्यंत काय निर्णय हिताचा विद्यार्थी त्याचा घेतला नाही. तरी पण अजून काही वेळ आहे सरकारकडे शिल्लक. सरकारनं सकारात्मक निर्णय येईल असं मी अपेक्षा करतो आणि मायबाप सरकारनं विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा. आणि दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी म्हणजे वन टाइम परीक्षा म्हणत होते, त्या विद्यार्थ्यांना आपल्याच हा भावंड आहे, त्या भावंडाला जर 15 दिवस जर वेळ दिला तर आपल्याला काही एवढा फरक पडणार नाही. आमची अपेक्षा हेच होती की एक्झाम टायमिंगला व्हावी, पण काही ह्याच्या गोष्टीमुळे एक्झाम पुढे गेली आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही. त्याच्यामुळे परीक्षा पुढे घ्यावी किंवा जर काही करता येत असेल आपल्याला तर जरा थोडी एक्झाम 15 दिवस जास्त नको आहे, फक्त 10-15 दिवस जर पुढे गेली, एक आठवडा गेली तरी चालेल. फक्त दोन्ही विद्यार्थ्यांना समावेशक न्याय मिळावा एवढीच विनंती आहे. खरं तर आपण बघतोय की हे एमपीएससीचे विद्यार्थी जे आहेत, वयोमर्यादा वाढवावी या मागणीसाठी ते मागील 6 महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. मागील 3 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुद्धा सुरू होतं. त्यांच्या आंदोलनाला स्वतः मनोज जरांगे पाटील आलेले होते. परंतु जर पाहिलं तर आज सरकारकडून कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा पाठपुरावा केलेला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे OSD असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, विखे पाटील असतील, या सर्वांशी संवाद साधलेला होता. परंतु आता कुठेतरी या निष्कर्षापर्यंत सगळ्या गोष्टी येऊन पोहोचलेल्या आहेत की उद्या आता जो आहे तो पेपर होणार आहे. तसं मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा कुठेतरी सांगितलं आहे की विद्यार्थ्यांना पेपरसाठी तुम्ही जा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. परंतु या बाबतीमध्ये विद्यार्थी ज्यावेळेस भूमिका स्पष्ट करत होते, आपण पाहिलं की एक मुलगी सुद्धा भावनाविवश झाल्याची सुद्धा पाहायला मिळाली होती. यामध्ये आमची चूक काय, मायबाप सरकारने आमच्यासाठी निर्णय घ्यावा, परीक्षा कुठेतरी पोस्टपोन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जी वयोमर्यादा 1 वर्षाची वाढवावी अशी सुद्धा मागणी या विद्यार्थ्यांनी केल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.